सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला होता काल। तस्मै सहा उवाच पितामहश्च श्रद्धा भक्ती ध्यान योग दवैः। काय सांगितलं त्यांनी? काय म्हणाले? पितामह ब्रह्माजी काय म्हणाले? श्रद्धा भक्ती आणि ध्यान, आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी श्रद्धा भक्ती आणि ध्यान या 3 गोष्टींची आवश्यकता आहे। भक्ती ही हवी, ध्यान ही हवं आणि श्रद्धा पूर्णपणे हवी। काय असतं, आपल्या छोटं मूल जे असतं ते आपल्या वस्तू, सगळेजण घरातले कोणी पण माणसं म्हणतात बराबर, चला चला आता या वस्तू उचलून ठेवा। ते ओरडायला लागतं, माझ्या वस्तू आहेत, कोणी हात नाही लावायचा, कोणी नीट नाही ठेवणार। पण ते त्याला आईने सांगितलं की बाळा मी ठेवू का? मग म्हणतो ठेव। म्हणजे काय? जन्मतःच एवढी भयंकर श्रद्धा असते, भयंकर श्रद्धा, कारण तो तिचाच अंश आहे। पण आपण सगळे भगवंताचा अंश असून सुद्धा आपली भगवंतावर एवढी श्रद्धा आहे का? आपण सगळे आत्मतत्वाचा अंश असून सुद्धा सगळं काही जर आत्मतत्वाच्याच अधिकाराखाली होतं तर आपला त्याच्यावर एवढी श्रद्धा आहे का? मला ना आत्मतत्व आई समान आहे, म्हणजे ते सगळं भलंच करणार आहे आपलं। ज्यावेळी ती श्रद्धा नाहीशी होऊन मी करता होतो ना, जे मला करायचं ते मीच करतोय, या जीवनात करतं कोण? मीच करताय सगळ्याचा। त्यावेळी भगवंत म्हणतो मग कर, आहे का तुला सगळं करण्यासारखं? कर मग।
फक्त मला हाक मारू नको. तरी तो इतका दयाळू आहे, परमदयाळू, की परत आपण तरी त्याला मध्ये मध्ये विसरून विसरून हाक मारतो आणि परत परत तो येतो. परत आपण त्याला लथाडतो, परत आपण म्हणतो की मीच करताय. परत तो दूर जातो, मजा पाहतो की अज्ञानी बालक आहे. आपली तेवढी श्रद्धा नाही आहे की नाही सांगा तुम्ही मला. की म्हणजे ते छोटं बाळ जे असतं त्याचं आईच सर्वस्व आहे की नाही. आईचाच अंश आहे तो. त्यामुळे त्याची सगळी पूर्ण श्रद्धा आईवर. माझी कुठलीही वस्तू आई कधीही वेडीवाकडी ठेवणार नाही. ती बरोबर सांभाळून ठेवेल, मला पाहिजे तेव्हा मिळेल. परमश्रद्धा म्हणतात त्याला. माझं जीवन कोण चालवतं? त्या बाळाचं संपूर्ण जीवन आई चालवते आणि तो पूर्ण आईवर विसंबून असतो. केवढी श्रद्धा असते जबरदस्त, आणि कुठेही त्याला तडा जात नाही. त्याप्रमाणे श्रद्धा ठेवली तेवढी 100% तरच त्याला तडा जात नाही. सगळंच सोडून द्यायचं आहे. म्हणजे करायचं जे आहे ते करायचंच आहे. आपण सोडून द्यायचं आहे याचा अर्थ काय? भगवंताची इच्छा. माझं कर्तव्य कर्म जे आहे ते मी करणार, पण इच्छा मात्र भगवंताची, काय करायचं आहे ते. आणि कालच मी सांगितलं ना, आपण सगळं काही मागतो, पण मी काहीही तुला वेड्यासारखं मागत असतो. मला काय आवश्यक आहे, माझं कल्याण कशात आहे ते मला समजत नाही, तर माझं ज्याच्यात कल्याण आहे तेच तू मला दे, मी तुला काहीही मागो, अशी प्रार्थना करावी देवाजवळ. याला म्हणतात खरी श्रद्धा. की माझं सगळं तो ईश्वर, ते महत्त्व, ते परमतत्व माझं सगळं कल्याणच करणार आहे. भलेही मला वेडवाकडं दिसू दे, भलेही थोडे दिवस मला दुःख दिसू दे, त्यातनं काहीतरी कल्याणच ते करणार आहे माझं. एवढे एवढे दैत्य, त्यांचा शिवजींनी नाश केल्यावर मृत्यूसमयी त्यांना वाटतंय की शिवजींच्या परमदेवतेच्या हातून माझा मृत्यू, तेवढा मी महान बनलो. म्हणजे मृत्यूचं दुःख झेलत असताना सुद्धा ते भानावर येतात. त्याच्याही पेक्षा आपण फिक्केच पडलो. असुरांची वृत्ती किती वाईट असते, त्याच्यापेक्षा मानवांची वृत्ती नक्कीच चांगली आहे. तरीही आमची केवळ श्रद्धा नाही, केवळ श्रद्धा आम्हाला ठेवता येत नाही. श्रद्धा हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि भक्ती जी सांगितली आहे त्याच्याविषयी मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. की भक्ती म्हणजे देवा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, माझी खूप भक्ती आहे. अगदी एखादं भजन बिजन डोळ्यात पाणी आणून म्हणावं आणि ईश्वराला शेवटी काय सांगावं, पण भगवंता, आणि यात काही चूक नाही आहे, मी काही चूक आहे असं म्हणत नाही आहे, पण आपण आता ना उपनिषदाच्या पायरीवर आहोत, म्हणून फक्त थोडंसं बाजूला व्हायला हवं. त्या दृष्टीने फक्त मी म्हणते, बाकी चूक काहीही नाही. भगवंतच आपला आधार आहे. लौकिक जीवनात वागताना तसं करावं, पण कुठेतरी आपली प्रवृत्ती अशी उंचावायला पाहिजे, कुठेतरी काहीतरी व्हायला पाहिजे आपल्यात बदल. म्हणून मी म्हणते की अगदी डोळ्यात पाणी आणून भजन म्हणावं आणि त्याला म्हणावं, परमेश्वरा मला तू माझी काहीतरी पैशांची सोय कर ना, परमेश्वरा मला अशी अडचण आहे, तू काहीतरी कर ना त्याच्यासाठी, उद्या माझी ही अडचण तू सोडव, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. नाही, इथे आपण अडकलो आहे. भक्ती, उपनिषदातली भक्ती त्यांना काय अपेक्षित आहे, अशा उच्च ध्येयाने प्रेरित होऊन, ज्यामध्ये आपलं परमकल्याण आहे, अशा उच्च ध्येयाने प्रेरित होऊन भगवंतावर 100% प्रेम करावं. 100%. माहिती आहे सगळ्यांना, भक्ती म्हणजे प्रेम, प्रेम भक्ती, प्रेम म्हणजेच भक्ती. भक्ती ही नुसती आपल्या डोळ्यात पाणी आणणारी नसते,
ती भक्ती म्हणजे सगळं मन भगवंताला वाहिलेलं असतं. आपण संपूर्ण मन आपलं अंतःकरण भगवंताच्या पायावर आपण वाहिलेलं असतं. आणि कशासाठी तर कशासाठी वाहिलेलं असतं त्याला? केवळ अतिशय उच्च ध्येय मानवाचं ते गाठण्यासाठी त्याला आपण आपलं मन वाहिलेलं असतं. ही आहे भक्ती. आणि तिसरं आहे ध्यान. ध्यान तर प्रत्येकाला केलंच पाहिजे. सगळे मनातले विचार बाजूला ठेवून त्या परमतत्वाचं चिंतन मनन निदिध्यासन आपल्याकडून झालं पाहिजे. निदिध्यासन होणं खूप महत्त्वाचं. निदिध्यासन आपल्याला 24 तास नाही जरी जमलं तरी छोटं छोटं निदिध्यासन करावं. ध्यानाची वेळ अर्धा तास ठेवावी. त्याच्यातून शरीर प्राण म्हणजे श्वास मन बुद्धी सगळं स्थिर करेपर्यंत एक 5-10 मिनटं जातात. उरलेली जी 15 मिनटं आहेत जप तप सगळं करून त्या 15 मिनिटात निदिध्यासन सातत्य. 1 सेकंद सुद्धा असा जाणार नाही की परमतत्वाचं मनन चिंतन केलं नाही. त्याचे मार्ग अनेक आहेत, पण ते अखंड मनन याचा अर्थ निदिध्यासन आहे. हे निदिध्यासन 15 मिनिटांचं जरी निदिध्यासन झालं तरी आपल्याला कुठेतरी त्या परमतत्वाचा सुगावा लागायला लागतो. नाही तर उठता बसता बघू जेवण झालं की आरामात करू ते निदिध्यासन आपण, असं ते होणार नाही आहे. त्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतील. ज्यावेळी तुम्ही फ्रेश असता त्यावेळी ते निदिध्यासन झालं पाहिजे. पहाटेच्या वेळी करा. प्रत्येकाची वेळ कामाची वेळ भूमिका घरातली सगळं वेगवेगळं असतं. त्या वेळा पाहून तुम्ही करा, पण ती वेळ फ्रेश असली पाहिजे. दमलेलो आहे दिवसभर म्हणजे रात्री करायला हरकत नाही. दिवसभर दमलोय, पोटात गेलेलं आहे, आता अगदी झोपायची वेळ आली, पण काही झालं तरी मी ध्यान करणार बरं का, ध्यान करणार. आणि बसता क्षणी डोळे लागतात. हो मला लागणारच डोळे, दिवसभर दमायला नाही का होत. अशी वरती आपण स्वतःची समजूत काढायला हरकत नाही. पण आपण परमतत्वाच्या निदिध्यासनापर्यंत मग पोहोचत नाही आणि त्याचे तेवढे रिझल्ट्स येत नाहीत. ज्यावेळी आपण फ्रेश असू त्यावेळी कोणत्याही वेळी ध्यान करावं. गडबड असता कामा नाही. आसन एक पाहिजे, जागा एक पाहिजे, वेळ एकच पाहिजे. दररोज वेळा बदलून चालणार नाही. अशी तुम्ही तुमची 24 तासातनं कोणतीही वेळ निवडा, पण दररोज ते ध्यान करताना झोप येते. म्हणजे कोणाला अशी सवय असते की रात्री मात्र लवकर दमून जातो आणि लवकर झोपायची सवय असते, तेव्हा ते ध्यान होत नाही. कुणाला अशी सवय असते की सकाळी झोपेतून डोळे उघडत नाही, उठतो बिचारा कसा तरी घाई गडबडीत उठतो. ध्यान करायचं आहे आपल्याला, करायलाच पाहिजे, केलंच पाहिजे, सगळे करतात, मलाही करायचं आहे, पुढे जायचं आहे मला या मार्गावर. आणि सकाळी उठायची सवय नाही ना, सवयीचा प्रश्न आहे सगळा. की मग उठतो, तोंडावर पाणी मारतो, सगळं प्रयत्न करतो, पण झोपेने पछाडला जातो आणि पुन्हा झोपतो. मध्ये ध्यान होत नाही. कोणतीही एक वेळ ध्यानासाठी जी शांत आपल्या खोलीत बसून आपण करू शकतो, पण तीच वेळ रोज ठेवावी. हे ध्यानाचं महत्त्व आहे. शरीर स्थिर ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची, बुद्धी स्थिर ठेवण्याची सवय लागली पाहिजे. ही ध्यानामुळेच येते. आणि हे शरीर मन बुद्धी स्थिर ठेवून त्याच्या पलीकडे जायचं आहे आणि रममाण कशात व्हायचं आहे. एरवी आपण या मायेच्या जगतामध्ये रममाण असतो. आता एका सेकंदाला साडीचा विषय मनात येईल, एका सेकंदाला
ते मला काय तो छान पुरस्कार मिळाला होता त्याचा विषय मनात येईल. दुसऱ्या सेकंदाला ते अमेरिकेतलं ते माझ्या मुलाचं घर कसं आहे तो विचार मनात येईल, तिथे मला जायचं आहे. मग चौथ्या सेकंदाला आणखीन काहीतरी मुंबईत माझी बहीण आहे, तिथे कसं सगळं चालतं आणि किती गरमी आहे. ह्या विचारांमध्ये आपण रमलेलो असतो ध्यानाच्या वेळी. एका विचारात मनाचा गुण आहे की नाही, हा विचारांमध्ये रमण्याचा मनाचा गुण आहे. असं म्हटलेलंच नाही आहे की अजिबात एकही विचार मनात नको, असं म्हटलेलंच नाही. मन म्हणजे विचारांचा प्रवाह. ही गुरुदेवांनी चिन्मयानंदांनी केलेली व्याख्या आहे. तंतोतंत जुळते, तंतोतंत बरोबर आहे. मन म्हणजे विचारांचा प्रवाह. सतत विचार येतात, सतत विचार येतात. फक्त माणसाचं कुठे चुकतं, त्या विचारांना तो थांबवून ठेवतो. हा विचार चांगला, हा विचार वाईट, हा विचार मला दुःखी करतो. अरे दुःखी करतो तर तू त्याला का बांधून ठेवलं आहे आणि या विचाराने मला बांधलं आहे असं म्हणतो वरती. म्हणजे विचार माणसाला बांधतात असं नाही आहे, माणूस विचारांना बांधतो. मन म्हणजे विचारांचा प्रवाह. फ्लो ऑफ थॉट्स इज माइंड. ही अगदी 100% व्याख्या पाठ करायची. मन हे कशासाठी दिलं आहे आपल्याला माहिती का? देहाकडून त्या क्षणी चला उठा, किती वाजले, क्लास आहे, किती वाजले, पुण्याला जायचं आहे, किती वाजले, ट्रेन आहे, किती वाजले, डबा करायचा आहे, ह्याच्यासाठी मन आहे. देहाला काहीही कळत नाही. मन नुसतं विचार देतं आणि शरीर उठतं, कामाला लागतं. बुद्धीची कामं असतील तर ती करते, नसतील तर ती नाही करत. विवेक जिथे आवश्यक आहे तिथं बुद्धी करते. ती कामं झाल्यावर मला मनाने किती छान विचार दिला डबा करण्याचा, नाहीतर मी आज केलाच नसता डबा, असं आपण म्हणत नाही. मनाचं ते कामच आहे. पण ज्यावेळी आपण मनात आलेला दुःखद विचार बांधून ठेवतो, असं नको होतं व्हायला, माझ्याच बाबतीत असं झालं, मग पुन्हा थोड्या वेळाने तेच आठवतं, पुन्हा थोड्या वेळाने ते, आणि काहीतरी एक काल्पनिक असं विश्व तयार होतं की जगात सगळ्यात दुःखी मीच, बाकी कोणालाही इतक्या अडचणी नाही. कारण लोक हसतमुख असतात ना सतत. पण प्रत्येकाचं हीच भूमिका आहे की हसतमुख जगाला दाखवायचं, आणि प्रत्येकजण तितक्याच अडचणीत असतो कुठल्या ना कुठल्या तरी. हे अगदी पक्क माहीत करून घ्यायचं आणि दुःखद विचाराला आपण बांधून ठेवायचं नाही, सुखद विचाराला सुद्धा बांधून ठेवायचं नाही. मग आता मन म्हणजे विचारांचा प्रवाह ना, जर तो असा आहे तर मन माझा सेवक आहे, मी मनाचा सेवक नाही. सेवक तर जाऊच दे, गुलामच होतो मी मनाचा. मनाचा गुलाम सुद्धा मी नाही, तर मी मनाचा सेवक सुद्धा नाही. मन माझा सेवक आहे. मनाचं कार्य काय आहे? विचारांना प्रवाहित करणं. मग कोणते विचार मी माझ्यातून प्रवाहित करू हे ध्यानाच्या वेळी आपण ठरवायचे. ध्यानाच्या वेळी देह, मन, बुद्धी, प्राण हे स्थिर झाले की आता मला केवळ परमात्म्याचे विचार मनामध्ये प्रवाहित करायचे आहेत, असा मनाशी निग्रह करायचा. आणि केवळ ते म्हणजे तेच. एक तर आत्मबोधातला तो श्लोक आहे, दुसरं म्हणजे ओंकार ध्यान आहे, तिसरं म्हणजे काय म्हणतात सोहम ध्यान आहे. अशी ही ध्यान आहेत. ह्या ध्यानांना म्हणतात हे काय, परब्रह्माचं निधिध्यासन. परब्रह्माचे गुण मनात धरायचे आणि निधिध्यासन करायचं त्याच्यावरती. किंवा तुम्ही निधिध्यासन हे जमत नसेल तर तुम्ही निधिध्यासन कशाचं करू शकता? ओम नमस्ते गणपतये, संपूर्ण गणपतीचं निधिध्यासन की हे गणपती राया
तू किती श्रेष्ठ आहेस, तुला माझा नमस्कार. आणि मग तिथून त्याचं सगळं, तू कोण आहेस, तू कोण आहेस, तू कोण आहेस, तू माझी पापहरण करतोस, तू माझ्या पुढे राहा आणि मला वाचव, तू माझ्या मागे राहून मला वाचव, तू सगळ्यांना धारण करणार आहेस, हे सगळं विश्व तू धारण करून ठेवलेलीस, किती ग्रेट आहेस तू. अशा विषयांमध्ये मनाचा फ्लो ऑफ थॉट्स पाहिजे. अशा विषयांमध्ये मन प्रवाहित करायचे, अशा विषयांमध्ये मन प्रवाहित करायचे. प्रवाहित होणं हा मनाचा गुणधर्म आहे. त्याला आपण धरून त्या मनाला सांगायचं, तू हे विचार प्रवाहित कर. मन जे विचार प्रवाहित करेल त्याच्यात वाहत नाही जायचं आहे आजपासून. आणि म्हणून ध्यानाचं खूप महत्त्व आहे. आता आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जी काल आपण थोडीशी ऐकली होती, पण ती आज नीट लक्ष देऊन ऐकायची. उपनिषदाचे सिद्धांत असतात ना, उपनिषदात जे सिद्धांत सांगितलेले असतात, कितीही बरळा, कितीही त्याच्यावर बोला, नाही समजत. का नाही समजत याचं शास्त्र आपण आता समजावून घेऊया. उपनिषदांच्या सिद्धांतांची या वाणीद्वारे, शब्दांद्वारे व्याख्याच करता येत नाही. तुम्हाला जर सांगितलं की कन्याकुमारीला जे दृश्य तुम्ही पाहून आलात ते कसं होतं हो, खूपच छान, खूपच छान, कळणार आहे समोरच्या माणसाला. मन लुभावणारं दृश्य होतं, कळणार आहे समोरच्या माणसाला. नाही, तिथे जाऊन ते पाहिल्याशिवाय, ते तरी अहो आम्हाला पाहायला आहे, जाऊन चान्स आहे, संधी आहे, कधीतरी जाऊन आम्ही पाहू कन्याकुमारीचं दृश्य. पण इथे काही चान्सच नाही. ते आत्मतत्व इतकं सोपं आहे का? ज्या गुरूंनी बघितलं आहे तिथे गेल्याशिवाय शिष्याला ते कळणार नाही. मग गुरु काय करतात, म्हणजे या वाणीनी या देहामध्ये परत येऊन, भानावर येऊन, या वाणीनी जे पंचमहाभूतात्मक, पंचेंद्रियात्मक असं जे शरीर आहे, जडत्व ज्याला लाभलेलं आहे, त्याच्याद्वारे हे अनिर्वचनीय असं सत्य कसं काय सांगायचं, सांगा मला तुम्ही. कसं काय सांगायचं ते इतकं कठीण आहे. गुरुचीच परीक्षा असते. त्याची व्याख्या शब्दांद्वारे केली तरी ती चुकीची आहे असं म्हणतात आणि ते खरं आहे, अनुभवायला मिळतं. कुठलीही गोष्ट शब्दात आली ना की त्याचं महत्त्व कमी होतं. बघा तुम्ही, कधीही आपण जर एखादी मोठी गोष्ट केली असेल, पार पाडली असेल, कोणती तरी सामाजिक गोष्ट आहे आणि ती पार पाडली, तर मी असं केलं हो, मी तसं केलं हो, लोकांना काय वाटतं माहिती आहे? काय भाव खातोय, किती गर्व झाला याला. तो त्याच्या आनंदात खुश असतो, त्यातही काही चुकीचं नाही आहे. लोक म्हणतात हो हो चांगलं केलंस, पण त्यांच्या मनात हा असा भाव असतो. त्याचं कारण आहे, कोणतीही गोष्ट शब्दात मांडली की त्याचं महत्त्वच कमी होऊन जातं. त्याच्यामुळे जर आपण त्या अनिर्वचनीय सत्यस्वरूप आपण तोंडाने सांगायला लागलो तर एकदमच ते डाऊन होऊन जातं. आणि तरीसुद्धा काहीही सोय नाही. म्हटलं ना, एक वेळ कन्याकुमारीचं दृश्य कसं होतं हो, समुद्र पाहून किती बरं वाटलं असेल ना, वगैरे. ते पाहायला आपण एक वेळ या जन्मात जाऊ शकतो म्हटलं आणि निर्धार केला तर. पण हे जे सत्य आहे, परमसत्य, जिथे गुरु जाऊन पोहोचतात, ते केवळ त्यांच्या डोळ्यावरून, त्यांच्या नजरेवरून कळतं की त्यांना ते प्राप्त झालं आहे. पण ते आपल्याला, इतकं कमी ज्ञान असलेल्या शिष्याला ते सांगू शकतील का? आणि त्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजेल का? त्याच्यासाठी अतिशय अतिशय त्याच्या जवळ जायला पाहिजे अंतःकरण आपलं. तेव्हा कुठे आपल्याला समजू शकणार आहे.
म्हणजे गुरुनी शिष्याला शब्दांमध्ये ज्ञान द्यायचं हे एक अतिशय निरर्थक असतं. आणि याचं सगळं शास्त्र आज आपण समजावून घेणार आहोत. का बरं असं होतं मग? म्हणजे खरं सांगायचं झालं तर तुम्हाला सांगू का, अतिशय इंटरेस्टिंग चर्चा वेदांवर चालते. अतिशय इंटरेस्टिंग चर्चा या उपनिषदांवर चालते. मग ते खरं आहे का? ते काय आनंद देणार आहे का? पण तो आनंद लोकांना हवा असतो. एवढंच काय, PhDला सुद्धा विषय घेतात. घेऊ नाही असं माझं म्हणणं नाही आहे. म्हणजे निदान काहीतरी पुण्यवर आलं आणि निदान बुद्धीपर्यंत पोहोचलो आपण, की बुद्धीच्या साह्याने आपण उपनिषदांचा अभ्यास केला, इथपर्यंत ठीक आहे. एवढे विद्वान असतात, एवढे विद्वत्ता प्रचूर लोक असतात आणि एवढ्या चर्चा चालतात. पण खरं सांगायचं झालं तर बौद्धिक जरी आकलन झालं सगळ्या सिद्धांतांचं, बौद्धिक आकलन, बौद्धिक म्हणजे चांगलं बरोबर समजलं. हो, आम्हाला समजलंय, अगदी नक्की समजलंय. निर्गुण म्हणजे काय? एकही गुण ज्याच्यात नाही तो. पण मला हे बघा, तुम्हाला म्हटलं वा किती छान झाली आहे पुरणपोळी असं म्हटलं तर तुम्हाला फील होतं, कारण त्याचा तुम्ही कधीतरी अनुभव घेतलाय. फील होतं. एवढी साधी बटाट्याची भाजी पण आज इतकी सुंदर झाली आहे, तुम्हाला फील होतं न खाता सुद्धा, कारण त्याचा कधीतरी अनुभव घेतलाय. पण या उपनिषदांच्या सिद्धांतांचं, तत्वांचं कितीही विवरण केलं, कितीही त्याच्यावर विद्वानांनी चर्चा केली, तरी बौद्धिकच आकलन होतं. ज्याप्रमाणे पुरणपोळी खूप छान झाली हे फील होतं, तसं हे परमतत्वाचं ज्ञान फील होत नाही, जाणवत नाही आपल्याला. ती खोली आपल्यामध्ये नाही, कारण परमतत्व काय हे कधी चाखलंच नाही आहे आम्ही. आपल्याला त्याला ध्यानाने एकवटून सुरुवात करावी लागेल. आणि हे कसं जमणार आहे? अतिशय प्रेमळ ब्रह्मदेवांनी आपल्याला या ब्रह्मदेवांच्या तोंडच्या पहिल्याच श्लोकात अतिशय छान स्पष्ट केलेलं आहे. हा कालचा श्लोक आहे, त्याचं विवरण मी पुन्हा जास्त करून सांगते आहे. आणि कालच सांगितलं होतं की आपल्याला ह्याचं एक्सप्लेनेशन जास्ती लागणार आहे. बुद्धीच्या पातळीवरून तत्त्वज्ञान, परमज्ञान प्राप्त करणं अजिबात शक्य नाही. 10 अंडरलाईन करायच्या याला, की कितीही त्याची नुसती चर्चा केली, चर्चा केली, त्यातनं काहीही साधणार नाही आहे. आणि म्हणूनच ब्रह्मदेव जाणीव देत आहेत आपल्याला की हे श्रेष्ठ ज्ञान जे आहे ते नेहमीच्या मार्गाने, म्हणजे या विश्वामध्ये आपण सगळी ज्ञानं कशी मिळवतो. हो, मला कळलं नाही का, आता मी बुद्धी घालून, त्याच्यात लक्ष घालून बुद्धीच्या साह्याने नक्की ते आजमावायचा प्रयत्न करीन. तिथे आपण जिद्द करू शकतो. कशात? लौकिक व्यवहारात. पण तसं तत्त्वज्ञान नाही आहे, त्याला प्रयत्न लागणार आहे. नेहमीचं जे आकलनाचा आपला मार्ग आहे, आकलन करायचं, कुठल्याही गोष्टींचं आकलन. पोळी कशी करायची, मिक्सर कसं चालवायचं, हे कसं करायचं, कॉम्प्युटर कसा चालवायचा, मोबाईल कसा चालवायचा, त्यातल्या अनेक गोष्टी, हे आपल्याला आपली आकलन शक्ती वाढवली की समजू शकतं. आता हे बघा, ही प्रोसेससुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्याला कशाने समजतं, कशाने समजत नाही, हे सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे. ते समजतं आपल्याला सहज, पण आपल्याला माहीत नाही की ती प्रोसेस काय आहे. फक्त काय आहे, हे आत्मज्ञान आहे, ते
साध्या मार्गाने, आकलन करण्याच्या मार्गाने मिळवण्यासारखं नाहीये. त्याला साधना लागेल. म्हणजे नुसतं वाटेल. आपण रस्त्यावरून जाताना मंदिरासाठी डोळे मिटतो. आपण एक क्षण स्वतःच्या देहापासून दूर होतो. आपल्याला आनंद होतो. पण ती अवस्था आपण धरून ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. आपण रोज तसं करू, रोज तो क्षण आपण प्राप्त करू, पण तो क्षण प्राप्त केला हे सुद्धा आपल्याला समजणार नाही. आणि जेव्हा समजावून घ्यायला जाऊ तेव्हा तो क्षण येणारच नाही. कारण तिथं मन आलेलं असेल. जिथं मन येतं तिथे अजिबात आपल्याला कुठलीही सूक्ष्म गोष्ट जाणवत नाही. मनाचं कार्य वेगळं आहे. शरीराला कर्मयुक्त करणं, शरीराला कर्म करण्यासाठी प्रोत्साहित करणं हे मनाचं कार्य आहे, विचार देऊन. त्याच्यामुळे मन जर तुमच्या बुद्धीच्या मार्गात आलं की बुद्धीच्या साह्याने तुम्ही एखादी गोष्ट आकलन करताय, हे लौकिक व्यवहारातलं सांगते. आत्मतत्व तर बुद्धीच्या पलीकडचं आहे. पण तुम्ही बुद्धीच्या साह्याने एखादी गोष्ट आकलन करताय म्हटल्यानंतर बघा मी किती छान केलं. मन येतच तिथे. मन आलं की सगळं विस्कटलं. ती आकलन शक्तीसुद्धा आपली लयाला जाते, लोप पावते. आणि याला म्हणतात अहंकार. हे मन हे खूप अहंकार, गर्व निर्माण करतं आपल्यामध्ये. हे सगळं समजवून घेतल्यावर जर साधनेद्वारा आपल्याला ग्रहण, साधनेने काय होतं माहिती आहे का? सगळ्यात पहिली गोष्ट, मन मायेतल्या विचारांपासून, देहाशी असलेल्या अटॅचमेंटपासून चुप्प होतं. ध्यानाच्या वर्गात पिन ड्रॉप सायलेन्स असतो. देह, मन, बुद्धी, इंद्रिय आणि आपलं हे अंतःकरण म्हणून जे काही आहे, सगळ्यांना सांगितलं जातं पिन ड्रॉप सायलेन्स. आणि सगळे स्थिर होतात. आज नाही, उद्या नाही, 6 महिन्यांनी हे सगळे स्थिर झाले की मग आपल्याला हळू आपल्यातलं कमळ उमलायला लागतं. त्याशिवाय नाही. आणि म्हणून आपल्याला एक क्षण तो आनंद मिळवता येईल देवाकडे बघून. तुमच्या डोळ्यातनं पाणीसुद्धा येईल. खोटं म्हणत नाही मी, सगळं खरं आहे. पण तो क्षण पकडता येत नाही. पकडायला गेलं की हातातनं निघून जातो. कारण अज्ञानाचा जबरदस्त उरखा आहे आपल्यावर. त्याला आपण काहीही करू शकत नाही. मग हे कसं? तर आपल्याला खरोखरीच रोज ध्यान. आणि कसं ध्यान? तुमची 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं शरीर, मन, बुद्धी स्थिर करण्यात, प्राण स्थिर करण्यात गेली, जप करण्यात गेली की मग नंतरची 15 मिनटं असं काहीतरी निदिध्यासन करा की तुमच्या जीवनाचं सोनं होईल 6 महिन्यांनी. ते झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कुठलेही अनुभव यायला लागले तरी पुन्हा हीच प्रोसेस करत राहायची. त्यातनं तो अहंकार हळूहळू निघून जातो. सगळं काही आपण लौकिक जीवनात बुद्धीच्या साह्याने आकलन करतो. मग तो कुठलाही शास्त्रीय सिद्धांत जरी असला, न्यूटनचा सिद्धांत असला, गॅलिलिओचा सिद्धांत असला, तरीसुद्धा तो आम्हाला समजू शकतो. कोणाला वेगळं समजेल, कोणाला रांगोळी कशी काढावी समजेल, कोणाला रेसिपी कशी करावी समजेल, कोणाला ड्रॉइंग कसं काढावं समजेल, कोणाला न्यूटनचा सिद्धांत समजेल, कोणाला गणितातला सिद्धांत समजेल. बुद्धी वेगवेगळ्या मार्गांनी त्याच्या प्रवृत्तीनुसार ती चालू शकते. पण सगळ्या गोष्टींचं आकलन मात्र आपण बुद्धीने करतो. एक लक्षात ठेवायचं,
ज्या गोष्टी आपण भावनांनी जाणू शकत नाही त्या गोष्टी आपण बुद्धीने जाणतो. गणित आणि विज्ञान समजावून घेण्यात कुठल्या आल्या आहेत भावना? नाहीच आहेत. परंतु कुठलीही गोष्ट एखादी कोणीतरी आपल्याला काहीतरी मदत केली आहे त्याची कृतज्ञता, तिथं भावना असते. कोणीतरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे तिथं भावना असते, कृतज्ञता असते. तिथे ते भावनेने आपण ते जाणू शकतो. तिथं बुद्धीचं काम नाही. म्हणजे दोन प्रकारे गोष्टी जाणता येतात. एक भावनेनी आपण अनुभवू शकतो आणि दुसरं म्हणजे नाही तर भावना नाही उपयोगाची तर बुद्धीच्या साह्याने आपण ते आकलन करून घेऊ शकतो. पण आता पुन्हा प्रॉब्लेम काय आला आहे? अरे प्रॉब्लेम काय आहे हे तुम्हाला कळेल. आत्तापर्यंत आपण काय म्हणत होतो? सगळेच आपण काय म्हणत होतो की अहो आम्ही ध्यान करायचा प्रयत्न करतो पण आमचं त्याच्यात लक्ष लागत नाही. काय करायचं? आम्ही ध्यान करायचा प्रयत्न करतो पण आज होतं उद्या होत नाही. हां, या गतजन्माच्या वासना इतकं आपण साधं त्याला नाव दिलं होतं. परंतु काय झालं की आपल्याला खरी गोष्ट कळत नाही आहे. नुसत्या गतजन्माच्या वासना वगैरे काही नाही, असं नाही आहे. तर काय आहे? आपण दोन मार्गांनी जीवनामध्ये गोष्टी आकलन करतो. एक तर आपल्या भावनेच्या साह्याने ते अनुभवतो, नाही तर बुद्धीच्या साह्याने आपण आकलन करतो. आता सत्यतत्व कधीच जी गोष्ट पाहिली नाही, जी गोष्ट कधीच पाहिली नाही ती गोष्ट भावनेच्या साह्याने तरी कधी आम्ही शिवशंभो पाहिला आहे, शंकर बघितला आहे, त्याचं लिंग बघितलं आहे, त्याचा फोटो बघितला आहे, श्रीकृष्ण बघितलं आहे आम्ही आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. म्हणजे भावना तरी या परमतत्वाबद्दल कशी येणार आमच्या मनात सांगा बरं. आणि ज्ञान म्हणाल तर बुद्धीने आम्ही काय जाणू? अर्थ कळतोय हो, निर्गुण निराकार हे ठीक आहे ना, पण आम्ही बुद्धीच्या साह्याने काय जाणू? निराकार काय आहे जगात हे आम्ही काही पाहिलंच नाही आहे. आकारवान वस्तू बघितल्या आहेत आणि सत्वरजतम 3 गुण असलेल्या वस्तू बघितल्या आहेत. मग आम्ही ते कसं काय इमॅजिन करणार? हा प्रॉब्लेम आहे सत्यतत्व जाणायला. भावनेच्या साह्याने सुद्धा जाणता येत नाही आणि बुद्धीच्या साह्याने सुद्धा ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपल्या ज्ञानशक्ती 2 आहेत बरं का, भावना आणि बुद्धी. या ज्ञानाच्या आकलनाच्या शक्ती आहेत 2. आता काय करावं लागेल तुम्हाला सांगते. काय करावं लागेल मग? दोन्हीपैकी एकही शक्ती चालली नाही तर आता बळ कशाने येतं? एकी हेच बळ. त्यामुळे आता भावना आणि बुद्धीच्या साह्याने आकलन हे यांचा संयोग करायचा. भावनाही पाहिजे, भक्तिश्रद्धाही पाहिजे आणि ध्यानाच्या साह्याने पण त्याचं आकलन बुद्धीच्या जोरावर करता आलं पाहिजे. अशा तऱ्हेने आपल्या ज्या 2 ज्ञानशक्ती आहेत त्यांचं एकीकरण करायचं, एकत्रीकरण करायचं. मग ते काय होणार आहे? मग जी आकलन शक्ती या दोघांमधून निर्माण होईल ती अतिउच्च आकलन शक्ती असेल. त्याला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? अंतर्ज्ञान. अंतर्ज्ञान कशाला म्हणतात?
कोरडं ज्ञान नसतं, म्हणजे नुसतं मनातनं जाणलं असं नसतं. मला इथे बसून म्हणजे त्या रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण आहे. नेहमी त्यांचं ते नेहमी उदाहरण देतात की ते पोटाला हात लावून तोंड वाकडं करायचे. लोकांना वाटायचं त्यांचंच पोट दुखतंय आणि त्यांना डॉक्टरकडे न्यायला पाहिजे. खरी काय गोष्ट होती माहिती का? आश्रमात एका वृद्ध महिलेचं पोट दुखत होतं आणि यांना जाणवत होतं. अंतर्ज्ञान याला म्हणतात. म्हणजे तिथे प्रेम सुद्धा ओतू गेलं पाहिजे की परमेश्वर हा प्रत्येकात आहे आणि त्या परमेश्वराला त्रास होतोय, जगदंबेला त्रास होतोय असं त्यांना वाटायचं. हे उदाहरण अनेक वेळा देतात. आणि तिथे प्रेम पण पाहिजे, म्हणजे आपल्या अंतःकरणातून आपल्या भावनेतून त्याचं आकलन झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपल्या बुद्धीच्या साह्याने सुद्धा आकलन झालं पाहिजे. थोडक्यात काय सांगतात माहिती का? ज्ञान आणि भक्ती या दोघांचं संयोग पाहिजे. पण उपनिषदांची भाषा ही आहे, तिथे ते समजवून घेणं, इथे सगळे शास्त्रीय व्याख्या येत असतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे, भावनेच्या दृष्टिकोनातून जी आकलन शक्ती निर्माण होईल आणि बुद्धीच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली आकलन शक्ती यांचं जर एकत्रीकरण केलं आणि या शक्तीचं एकत्रीकरण झाल्यानंतर जी आकलन शक्ती निर्माण होणार आहे, प्रगल्भ आकलन शक्ती, त्याला म्हणतात अंतर्ज्ञान. याला म्हणायचं अंतर्ज्ञान. त्यामुळे कोणीही कोरडा पाषाण असेल तर त्यांनी म्हणू नये मला अंतर्ज्ञान झालं. तिथे प्रेम असावं लागतं. आणि अशी सुसंवादित बुद्धी म्हणायचं याला. सुसंवादित बुद्धी म्हणजे काय? ज्याच्यात भक्ती आहे आणि ज्ञान पण आहे अशी बुद्धी. आणि या ज्ञानशक्तीच्या साह्याने काय करायचं आहे आपल्याला? ती केंद्रित करायची आहे. आपल्याला का बरं एखादी गोष्टी पटकन सांगितल्यावर कळत नाही? तिथे आपली ज्ञानशक्ती केंद्रितच नसते. ज्ञानशक्ती केंद्रित नसणं म्हणजे ती ज्ञानशक्ती अपंग असणं. आता याचं उत्तर इथेच दिलेलं आहे की बुद्धी चालवली तर भावना नसते आणि जो भावनापूर्ण माणूस असतो त्याच्याजवळ बुद्धी नसते. असं चालत नाही या जगात राहून. आणि ही जर सवय लागली तर तो मनुष्य नक्कीच या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाकडे वळतो. आणि हे ना आता अंतिमतः एकच सांगायचं आहे. इतकी आपण चर्चा केली, पण खरं सांगू का की आपल्या स्वतःमध्ये मी हे करीन एवढी पॉवर नाही आहे. त्याला आहे ना गुरु लागतात, गुरुवर श्रद्धा लागते आणि गुरुच मला हे ज्ञान देऊ शकेल. म्हणजे ज्यांना स्वतःलाही हे ज्ञान झालेलं आहे त्यांनी सुद्धा ते सुद्धा इथे आलेले आहेत ना. हे ऋषी इथे आलेले आहेत ब्रह्मदेवाकडे. का? कारण आपल्या श्रद्धेला एक काहीतरी स्थान लागतं. हे जे रामदास स्वामी म्हणतात त्याचा अर्थ इथे तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हणजे काहीतरी मला समोर श्रद्धेला हवंय त्याच्याशिवाय. कारण माझा काय आहे शेवटी माझी भक्ती, माझं ज्ञान यांनी जरी आकलन शक्ती तयार झाली तरी हा अहंकार कुठे नील मला सांगता येत नाही. त्याच्यासाठी मला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर, आणि श्रद्धा ही मोठं कामच करते नेहमी. मला जेव्हा कळतं, बघा तुम्ही जीवनात सुद्धा कुठलंही मग आपण जमिनीवर जर आपल्याला पाय टेकवायचे असतील आणि आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी हा मोठा गुण हवा आहे की जमिनीवरच पाय राहिले पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला श्रद्धेचं एक स्थान पाहिजे. त्याला म्हणतात भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजे मला समोर श्रद्धेसाठी काहीतरी पाहिजे.
आणि श्रद्धा ठेवणं हे काही उपकार नव्हे, स्वतःवरच उपकार आहेत. लोकांना वाटतं हा गो भोळा बाबडा आहे, कोणावरही विश्वास ठेवतो, म्हणजे कळत नाही. कोणीतरी आपल्या गुरुबद्दल सांगत असतं ना, पण ते जीवनात आवश्यक आहे. कुठेतरी श्रद्धा ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. कोणाला सांगण्याची गरज नाही, पण आपण श्रद्धा ठेवणं हे आवश्यक आहे. का तर या मार्गावरून पुढे जायसाठी आपल्याला ते सोपं पडतं. म्हणजे आपलं असं काही राहत नाही, आता हे गुरुच मला नेतील पुढे, जे घडायचं असतील ते गुरु बघून घेतील, मला काय करायचं आहे. लहान मुलाला काही काळजी नसते. आणि असते का बघा, मुलं अगदी शाळकरी मुलं असतात ना, त्यांना काही नाही, आपल्याला पाहिजे ते देत आहेत ना आई वडील, अगदी पैसेच आपल्या खिशात पाहिजे असं त्यांना काही कधी वाटत नाही. सहसा वाटत नाही, ती वृत्तीच नसते त्यांची. पण मात्र ते मागतील तो हट्ट पूर्ण करायला पाहिजे, एवढंच असतं त्यांचं बाल मन असतं. तसं आपलं पाहिजे, श्रद्धा पाहिजे, आपल्याला पाहिजे ते आई वडील देत आहेत ना. आपल्यात आपलं कल्याण होण्यासाठी आपल्याला जे पाहिजे तेच आपल्या आजच्या जीवनात जे अवेलेबल आहे ते भगवंतानी दिलेलं आहे. त्याच गोष्टींनी फक्त कल्याण होणार आहे. आपण ठरवणारे कोणी नाही. यांनी आपलं आयुष्य पुढे चाललं आहे का, मग ते मागे राहतं आहे ना, मग ते जरा करायला पाहिजे. हे पहा, फोर्सफुली आपल्याला जे करावं असं वाटेल ते करावं, जे करावंसं नाही वाटणार ते नाही करू. पण ईश्वरावर श्रद्धा ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कोणालाही प्रोग्रेस करण्यापासून मी दूर करत नाही आहे, तो विषय नाही आहे इथे. पण जो आपला अट्टाहास असतो ना, तो अट्टाहास कुठेच नको. करायचं ते करून मोकळं व्हायचं, नाही करायचं ते नाही करायचं. म्हणजे शेवटी आपल्याला विचार दिले जातातच आहे ना, ते भगवंताकडूनच दिलेले जात आहेत. आपल्या प्रवृत्ती आणि भगवंतानी विचार देणं, आणि आपल्या आतमध्ये विचार येण्याची सुद्धा भगवंतानी सोय ठेवलेलीच आहे. मन दिलेलंच आहे ना आपल्याला. ते मन आपल्याला जे सांगेल, थोडासा कधीतरी त्याच्यावर विचार विवेक करायला लागला तर बुद्धीने विवेक करावा, तोही काही प्रश्न नाही. म्हणजे जे आपल्याला यथायोग्य वाटेल ते करावं. ते सगळं लौकिक व्यवहाराचा भाग झाला. पण आत्मतत्व जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे. म्हणजे प्रेम ओसंडत राहिलं पाहिजे आपलं ईश्वरावरती. कोणताही असो, मग तो निर्गुण असो की सगुण असो. आणि हे सगळं करण्यासाठी ध्यानयोगाची आवश्यकता आहे. ज्यावेळी आपलं चंचल मन स्थिर व्हायला शिकतं, त्यावेळी सगळे आपले अडथळे दूर होतात आपल्या विचारसरणीतले, आणि आपण भगवंताच्या जास्तीत जास्त जवळ जातो. आज आता हा विषय आपला इथे आज पूर्ण झालेला आहे. तर नवीन विषय आपण सुरू करणार नाही आहोत. आज मला जरा विषय ते त्या कार्यक्रमाविषयी विषय द्यायचे आहेत आणि त्याबद्दल आपल्याला जरा बोलावं लागेल. प्रार्थना करून घेऊ, म्हणजे ज्यांना काही अडचण असेल ते लेफ्ट होऊ शकतात. पण राहिले उपस्थित तर आपल्याला स्वतःला कशावर बोलायचं हे कळेल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.